सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झाला आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. भोंदूबाबा तरुणीचं शोषण करायचा, तिला इलेक्ट्रिक शॉक द्यायचा, तिला स्वतःची लघवी प्यायला भाग पाडायचा. ऐकून चीड यावी असं हे सगळं प्रकरण पुण्यात घडलंय. अशोक खरात, त्याचे व्हिडिओ, त्याचे नेत्यांसोबतचे कनेक्शन, त्याची सगळी भोंदूगिरी, चीड आणणारी प्रकरणं समोर आली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक प्रकरणं मागच्या काही दिवसात समोर आली. पण अजूनही भोंदूगिरीची ही कीड काही संपलेली नाहीये. हो, कारण आता पुण्यात असाच एक विकृत भोंदूबाबा समोर आलाय, राधा मोहन मिश्रा. तब्बल 15 वर्षे या मिश्रानं एका तरुणीचं शोषण केलंय, छळ केलाय. आणि विशेष म्हणजे या भोंदूनं या तरुणीच्या कुटुंबाच्या डोळ्यावर कशी पट्टी बांधली आहे, सगळं हादरवून टाकणारं हे प्रकरण आहे. सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. पुण्यातल्या या नव्या भोंदूबाबाचं नाव आहे राधा मोहन मिश्रा. देवाचा अवतार असल्याचं सांगायचा आणि शोषण करायचा. हो, या भोंदूबाबानं एका उच्च शिक्षित तरुणीचा तब्बल 15 वर्ष छळ केल्याची ही भयंकर घटना उघडकीस आलेली आहे. या भोंदूनं पीडित तरुणीवर फक्त अत्याचार नाही केले, तर तिला अमानुष मारहाण केली, तिला स्वतःचं मूत्र प्यायला भाग पाडलं आणि विजेचे शॉक सुद्धा तिला दिलेले आहेत. गेली अनेक वर्ष हे सगळे अत्याचार सुरू होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे तरुणीनं अनेक वर्ष का सहन केलं, तर याचं कारण होतं या भोंदूबाबानं तरुणीच्या कुटुंबियांच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी. पीडित तरुणीच्या कुटुंबानं या बाबावर विश्वास ठेवून आपल्या घरातल्या या मुलीला तिथं सोडलेलं होतं. नंतर पीडित तरुणीनं धीर एकवटवला आणि या भोंदूबाबाच्या तावडीतून सुटून घर गाठलं. जेव्हा तिनं घरच्यांसमोर या बाबाची खरी कुंडली मांडली, तेव्हा घरच्यांच्या डोळ्यावरची अंधश्रद्धेची पट्टी तुटून पडली आणि मग बाबाची उलटी गिनती सुरू झाली. पुण्याच्या खराडी पोलिसांनी आता या बाबाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. 16 जूनला पोलिसांना या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या भोंदूबाबानं पीडित महिलेचा छळ करून तिला अमानुष वागणूक दिली आहे, तिच्यावर अत्याचार केलेत. या सगळ्या आरोपांखाली आता पोलिसांनी भोंदूला आणि त्याच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत, कारवाई सुरू केलेली आहे. आश्रमावर जेव्हा कारवाई केली पोलिसांनी, तेव्हा तिथून 12 लॅपटॉप, 11 मोबाईल, 19 हार्ड डिस्क, जिवंत काडतुसं आणि लाखो रुपयांची रोकड आणि दागिने सुद्धा जप्त केलेले आहेत. भोंदूबाबाचा साथीदार स्वामी कवलनयन याच्यासह 6 महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे ते पहा. या आश्रमातून पोलिसांनी जेव्हा तिथं कारवाई केली, तेव्हा तिथं मेडिसिन्स सापडलेत आणि यातले काही मेडिसिन्स एक्सपायर होते. त्यावरून अनेक वर्षांपासून हा सगळा भोंदूगिरीचा खेळ सुरू असल्याची शक्यता आहे. ज्या तरुणीच्या अत्याचाराचं हे प्रकरण आता समोर आलेले आहे, त्या तरुणीच्या कुटुंबाचे आणि या भोंदूचे तब्बल 20 वर्षांपासूनचे संबंध असल्याची माहिती आहे. आणि असेच विश्वासात घेतलेले अनेक कुटुंब आहेत. त्या लोकांच्या घरातल्या मुलामुलींना सुद्धा एका मॉडर्न आश्रमाची टर्म बनवत या भोंदू मिश्रानं आपल्या जवळ ठेवून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल पोलीस काय म्हणाले ते एकदा सविस्तर ऐका. मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली, मुलं मुली हे ठेवून घेतले. सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते ह्या बाबाकडे राहत होते. सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्यकाळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे. त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता. तो हे फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेले आहेत आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे. सो कुटुंबियांपासून फिर्यादीला तोडण्यात आलेलं होतं आणि दोन्ही पण बाजूंना मॅनिप्युलेट करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मग ह्या फिर्यादीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे. इतर अनेक अमानुष्य पद्धतीचे छळ, मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि मला सगळं कळतं असं भासवून केलेलं आहे. त्यामुळे सुपरस्टिशन ऍक्टची कलम आपण त्याच्यामध्ये लावलेली आहे. असं हे सगळं भयंकर प्रकरण आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर आव्हान हे शोधण्याचं आहे की किती लोकांना या भोंदूनं असं शिकार बनवलेलं आहे. आणि दुसरीकडे लोकांनी सुद्धा डोळ्यावरची अंधश्रद्धेची पट्टी काढणं किती गरजेचं आहे ते या प्रकरणातून अधोरेखित झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींनंतर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपैकी जर कोणी असं जाळ्यात अडकलेलं असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.